अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धामुळे केळी उत्पादकांना फटका बसलेला आहे। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये 1200 कंटेनर केळी कोल्ड स्टोरेजमध्ये पडून आहेत। युद्धजन्य परिस्थितीमुळे कोट्यवधींच्या केळीचा माल हात पडून आहे। सर, या युद्धाचा आपल्या ॲग्रिकल्चरसाठी खूप मोठा फटका चालू आहे। आता 2 दिवसापासून पूर्ण आमचे केळी पिकाचं पूर्ण हार्वेस्टिंग बंद आहे। म्हणजे जे एका दिवसाला 1000 ते 1200 टन आम्ही हार्वेस्टिंग करत होतो ते पूर्ण पद्धतीने बंद झाले। तो एक खूप मोठा फटका आहे। त्यामुळं खूप प्रॉब्लेम झाले। शिवाय इथं आता कंटेनर जे आम्ही पुढे पाठवलेत ते सुद्धा कंटेनर आमचे काय माघारी येऊ लागले। जसं ज्या पद्धतीत आता कोल्ड स्टोरेजला कंटेनर आले, एखादं वेसल जर जात नसलं तर ते पूर्ण आम्ही माल खाली करून घेण्याचं वेळ आले। शिवाय काय कंटेनर आमचे इराणसारख्या ठिकाणी पोहोचलेत तर ते सुद्धा कंटेनर रिटर्न येऊ लागलेत। तर युद्धजन्य परिस्थितीचा फटका हा आता केळी उत्पादकांना सुद्धा बसलेला आहे। अनेक कंटेनर जे आहेत ते अडकलेले आहेत। सोलापूरच्या करमाळ्यामध्ये 1200 कंटेनर केळी कोल्ड स्टोरेजमध्ये पडून आहेत।